माणसं आणि गावामध्ये काही आमूलाग्र बदल घडवून ज्या ज्या व्यक्तीने असे एक आदर्श काम उभं केलं, या सर्व व्यक्तींचे कार्यशाळा करण्याचा मानस ज्याने आज या ठिकाणी घडवून आणला ते त्यांनी मार्गदर्शन केलं परागभाऊ पाटीलजी. तसेच या ठिकाणी आमच्याबरोबर राज्यभर सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंचांना मार्गदर्शन करत असतात त्या राणीताई पाटील. तसेच दुसरे मार्गदर्शक जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीप्पा मोरे. तसेच या ठिकाणी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरपंचांचं संघटन पाहत आहेत ते जी.एम. पाटील. दुसरे आमचे मित्र झाकले गावचे माजी सरपंच, आदर्श उद्योजक, आदर्श सरपंच या ठिकाणी सागर माने साहेब. उपस्थित असणारे सर्व गावावरून आलेले सर्व या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आपण नावलौकिक मिळवलेले सर्व मार्गदर्शक मंडळी. मला आवडून सांगायचे, मी सातारा जिल्ह्यातून आलेलो आहे. मी 1970 थोडासा परिचय सांगतो तुम्हाला, कारण परिचय महत्त्वाचा असतो. परिचयातनं माणसाची व्याप्ती कळते. माझं नाव जितेंद्र भोसले, माझं गाव आहे नागझरी. मी 1997 साली नागझरीचा प्रथम सरपंच झालो. त्यावेळेला माझं वय होतं 18 वर्ष. मी महाराष्ट्रातला भारतातला पहिला सरपंच बी असू शकतो. स्वतःचं पॅनल स्वतः तयार करून माझ्या घरात कुणाही राजकारणी कुणीही नसताना मी वैभव उभं केलं. ज्या वेळेला सरपंच झालो त्यावेळेला गावची परिस्थिती अशी होती की गावाला पाणी नव्हतं, लाईट नव्हती, रस्ता नव्हता, काहीच नव्हतं. म्हणजे गाव फक्त नाव होतं गावाला, बाकी गावाला ज्या सुविधा असतात त्या काहीच नव्हत्या. मी ठरवलं इतक्या कमी वेळात आपल्याला गावाला सरपंच केलंय, जुन्या मातब्बर मंडळींना डावलून केले. म्हणजे आपल्याला का केलं असेल त्याच्या मागचं एकच काम होतं, विकासासाठी आपल्याला गावात सरपंच केले. आणि त्या दिवसापासून ध्यास घेतला की गाव एक आदर्श मॉडेल, गावाला जे पाहिजे, शासनाला काय पाहिजे, कोर्ट बक्षीस मिळते ते काय पाहिजे अजिबात बघायला, गावच्या कुटुंबाला काय पाहिजे, गावच्या सामान्य शेतकऱ्याला काय पाहिजे ते आपण सरपंचाच्या माध्यमातून मिळवून द्यायचं. आणि आज सांगतो तुम्हाला, 97 पासून सुरुवात केली. गावाला काय लागतं, आपलं गाव ग्रामीण आहे, ग्रामीण भागाला फक्त पाणी लागतं. पाणी असलं की सगळं तुमचं सुरू होतं. आमच्या गावाचं या ठिकाणी आवर्षण प्रवर्षण क्षेत्रात गाव, खटाव मान तालुक्याला लागून कोरेगाव तालुक्यात शेवटच्या टोकाचं गाव, कायम दुष्काळ. आणि डिसेंबर महिना झाला की गावाला टँकर सुरू. दुसरं काम सरपंचांनी काय करायचं नाही. डिसेंबर महिन्यात संपला की लेटर पॅड घ्यायचं, पंचायत समितीत जाऊन बिल्डिंगच्या पुढे बसायचं आणि आम्हाला टँकर द्या पिण्याच्या पाण्यासाठी. म्हणजे शेती जनावरे विषय शून्य, काहीच नाही. मग त्या दिवसापासून ठरवलं की आपण काम करायचं. केनाचं पाणी नाही, केनाचं पाणी मिळत नाही, उंचावर गाव असल्यामुळं येत नाही. म्हणून मग ठरवलं पाणलोट आणि जलसंधारण आपण गावामध्ये उभा करायचा. आणि त्या दिवसापासून सुरुवात केली. त्याला यश आज रोजी मला आलेलं आहे. आज तुम्हाला सांगतो त्या गावामध्ये 1 TMC पाणीसाठी असणारं भारतातलं माझं गाव आहे. आणि ते फक्त नाही, त्यामध्ये पाणलोट उपचार जे उपचार असतात, जे पाणलोटचे उपचार असतात ते तुम्ही फक्त सांगायचं, तुम्हाला मी ते उपचार तुम्हाला त्या जागेवरती दाखवणार. मग पाणलोटमध्ये खूप उपचार आहेत. पाझर तलाव आहेत, सिमेंट साखळी बंधारे आहेत, माती बंधारे आहेत, जाळी बंधारे आहेत. परत तुम्हाला सांगतो डीप CCT आहे, CCT आहे, समतोल मोठीचं एक नवीन पद्धतीने काढली जाते ते केलेलं आहे. पुन्हा तुम्हाला सांगतो वीर पुनर्भरण आहे. असा उपचार नाही कुठला की तो केला नाही. हा सगळा उपचार करून जवळपास 100 कोटीचा पाणलोट गावामध्ये उभा केला. आणि सगळे पैसे शासनाच्या तिजोरीतने आणले. गावाचा एकही रुपया घेतला नाही. त्यामध्ये मग जोर भारत फोर्स कंपनीचा CSR असेल, नाम फाउंडेशननं खूप मोठं काम उभं केलं. तुम्हाला सांगतो ज्या वेळेला ज्या गावामध्ये तुळशीबाईच्या लग्नाला आम्ही 10 रुपये त्यावेळेला 2 रुपयाला ऊस विकत आणत होतो, त्या गावामध्ये आज रोजी 25,000 टन ऊसाचं उत्पादन आज रोजी सुरू आहे. त्याच गावामध्ये इतर भाजीपाला 100% भागात आज रोजी आत्ताच मला विषय व्हायचं कारण 100 सरपंच गावाला भेटी दिले. आज वाई तालुका पूर्ण आलेला होता. 99 ग्रामपंचायत आहेत आणि 300 ते 400 लोक BDO आखी पंचायत समिती सगळे आली. आणि मी जे तुम्हाला सांगणार होता ते तुम्ही आधी लिहून घेतलं तरी चालेल. त्यात माझं काय खोटं असलं तर तिथं गावात दाखवायचं की सरपंच तुम्ही इथं गप्पा आणल्या आणि हे इथं नाही, ते लिहून घ्या तुम्ही. मी जे सांगतोय ते वास्तवात सांगतोय. आणि जे वास्तव असतंय
बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं चांगलं, ते एक आजच्या काळाला गरज आहे. कारण आता बरं बोलणारे माणसं जास्त झाली, खरं बोलणारे कमी झाले. त्यामुळे खरं बोललं पाहिजे. आणि म्हणून त्या मी मोबाईल पंचायत समितीला गेल्या वर्षी बीडीओने ही घेतलं, काय सांगितले, नाव फाउंडेशनला मी समन्वयक म्हणून महाराष्ट्राला काम पाहतो. जवळजवळ 200 ते 250 पॉकलॅन आपल्या नाना पाटेकर साहेबांनी आपल्या सरपंच परिषदेच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे आपल्याला अपलोड केलेले आहेत की तुम्ही फॉर्म ज्या गावात भरून द्याल त्या गावात तुम्हाला मशीन उपलब्ध करून द्यायचं आणि डिझेलला आधार पाडायचं. परंतु या ठिकाणी मी एक चर मोठी काढली. चर किती काढली ते तुम्हाला सांगतो. साधारणपणे 10 फूट खोल, 7 फूट रुंद आणि 10 किलोमीटर लांब अशी डोंगर कपारीला फॉरेस्टची हद्द आणि गावाची आपल्या हद्द अशी ती चर काढलेली आहे. त्याचा 3 फायदा त्या चरीच होतोय. एक पहिला, खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला. दुसरा, जे वन्य प्राणी डोंगरात खाली येऊन जे शेतकऱ्यांचं नुकसान करत होते ते पूर्ण थांबले. आणि तिसरा, जंगलात जो खालना आपण ऊस वगैरे पेटवल्यानंतर जे आग वर जात होते ते पूर्णपणे थांबले. जनावर जे मृत होत होते लागल्या ते वन्य प्राण्यांचा धोका संपला. म्हणजे एक काम केलं, एका कामात किती काम, असं सगळीच कामं मी तशी करीत आले. पाझर तलाव 1 नंबर पाझर तलाव आहे. साधारणपणे 100 एकर क्षेत्र आहे पाझर तलावाचं. 100 एकरातला जवळपास 30 ते 35 फुटाला पूर्ण खुदाई. तुम्ही म्हणाल एवढं खुदाई आणि त्याचं बजेट काढलं तर ते गणित करू शकत नाही आपण, पैसे कुठून आणले. पण कामाला काम करायचं डोक्यात घेतलं की होऊ शकतं. आज एका तलावाचा किती तलाव झाले असतील विचार करा. जो तलाव डिसेंबरला संपत होता तो तलाव आता फक्त 5% आटला. आता महिना जानेवारी आहे, फक्त 5% आटले. म्हणजे त्या तलावाचं जवळजवळ 20 तलावात रूपांतर केलं. असे 4 तलाव मोठे केले. 4 तलाव मोठे, 4 तलाव पूर्ण गाव काढून आणि ती माती गावाची कुठे टाकली तर ती शेतकऱ्यांच्या शेतात टाकली. त्यामुळे 500 एकर क्षेत्र जे नापीक होतं की ज्या क्षेत्रामध्ये काढायला बोट येत नव्हतं त्या क्षेत्रामध्ये ऊस आलं हळद आता आज सुद्धा सुरू झाला. म्हणजे आमूलाग्र बदल होत गेला. आणि हे सगळं करत असताना हा फायदा कोणा झाला तर आपल्या जो खरंच प्रामाणिक कष्ट करतोय या देशामध्ये फक्त प्रामाणिक कष्ट शेतकरीच करतो. त्या शेतकऱ्याला 100% हा फायदा झाला. गाळमाती मिळाली, शेती तयार झाली, शेतीबरोबर पाणी तयार झालं, पाण्याबरोबर आणि नुसतं एवढं थांबून चालत नाही तर त्याला जोड दिली. एमआरएनजेस आपली योजना आहे. एमआरएनजेसच्या जवळजवळ 100 विहिरी गावामध्ये शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या. त्यामुळे विहिरी तयार झाल्या. विकास सेवा सोसायटी लहान गाव आहे, 3,500 लोकसंख्येचं गाव आहे, पण जिल्ह्यात सगळ्यात मोठं वाटप माझ्या सोसायटीचं. 20 कोटी रुपयाचं वाटप आहे. 75 लाख वर्षाला नफा होतो. ज्या संस्थेचं माझ्या ताब्यात आली 2001 ला संस्था ताब्यात घेतली मी पाटील साहेब, त्यावेळेला त्या संस्थेचं 16 लाखाचं वाटप होतं. त्यातलं 4 मोठे पट होते त्यांच्याकडे 12 लाख होतं आणि 4 लाख गावावर होतं. कसं गाव सुधारायचं मला सांग. मग मी विचार केला की ह्याच्यासाठी आपण मार्ग काढला पाहिजे आणि सोसायटी चालवायची असली तर प्रत्येक गोष्टीला अभ्यास करणं गरजेचं आहे. सोसायटी मोठी करायची असेल तर कर्ज वाटप झालं पाहिजे. कर्ज वाटपातून सोसायटीला फायदा होतो. म्हणून सगळे मुंबईची मंडळी असेल कोण असेल त्यांना सगळ्यांची खातेपोट केली, वाटप ते केलं, पण त्यांना सभासद करून घेतलं आणि त्यांना कर्ज दिलं. कर्ज सोसायटीचं घेतात ते मी तुम्हाला फायदा सांगतो. कोणी घेतंय का तुम्ही तुमच्याकडे कोल्हापूर जिल्हा मला माहित नाही, पण सोसायटीचं कर्ज हे 3 लाख रुपयेपर्यंत 0% व्याज असतं आणि 3 वर्ष 5 वर्षात 1-2 तरी दुष्काळ, राजकीय दुष्काळ पडते माफीचे. म्हणजे सत्य आहे ते सत्य आहे. खरं बोलणं मी माझं काय मी स्पष्ट बोलतो. ते दुष्काळ पडला समजा एक तासण्यात त्या म्हणून आमचे एक जवळचे होते ते मला कर्ज नव्हतं, तुम्ही उचला म्हणलं मला सांगतो मी उचला. त्याने 2.5 लाख रुपये त्यांनी घेतले. 2.5 लाख घेतले ते टाकले बँकेत. त्यावेळेला मला ते 6 वर्षात दाम दुप्पट होत होते. 6 वर्षाला 2.5 लाखाचे 5 लाख झाले. 5 लाख झाले 6 वर्षात एकदा माफ झाले. म्हणजे 2.5 लाख म्हणजे 6 8 लाख झाले. पुन्हा 2.5 उचलले. पुन्हा दुसऱ्या योजनेत दुसऱ्यांदा दुष्काळ राजकीय पडला त्यात माफ झाले. म्हणजे ते 5 लाख हे 5 लाख 10 लाख रुपये त्यांच्यावर जेव्हा त्यांचे आता मृत्यू झाला तेवढ्या 10 लाख रुपये त्यांनी काढले. 10 लाख रुपये आणि 1 रुपये त्यांनी मानलं घातलं नाही. तुम्ही जर शासनाच्या योजनेचा अभ्यास केला तर तुम्ही कितीतरी मोठं होऊ शकता का 100% होऊ शकता. माझ्या विकास सेवा सोसायटीतनं मी 200 शेतकरी निवास दिले. तुम्हाला शेतकरी निवास तुमच्या इकडे माहिती आहे मला माहित नाही, पण 200 दिले. एक जुळलं नाही. तुम्ही आज कधीही बघायचं एखादा टक्का लयच कोण लय कामाची सवय जास्त आहे म्हणजे जास्त काम करत असेल त्याच गरजून असलं तर माहित नाही, पण काम करणाऱ्या माणसाचं एकच जुनं घर नाही. 99% जवळपास
पूर्ण झालेले आहेत. 100% प्युअर गाव असणारं महाराष्ट्रातलं माझं गाव आहे. 100% जी कॉलेजच्या पुढे जे प्रांगण आहे तसं अख्खं गाव आहे. 3 किलोमीटरमध्ये कुठे तुम्ही फिरायचं. 10 कोटीचं प्युअर गाव आहे. 40 सिमेंट बांधले बांधले, एका बांधल्याची किंमत 50 ते 60 लाख रुपये एका. 40 गुणिले 60 का 200 माती बांधले बांधले. 5 तलावांच्या पूर्ण खोदाई केले. 100% सोलर आहे. 65 हायमास आहेत, ब्लड लाईटचे हायमास आहेत. आणि 10 वर्षापूर्वी लागले एक बी लाईट गेली नाही त्यात. फक्त क्वालिटी आहे. आपल्याला पहिले माझा तुम्ही लिहून ठेवा सगळं, तिथे येऊन बघायचं. क्वालिटी मेंटेन केली, तिथं भानगड नाही आली त्यात. आणि त्यामुळं सोलरवर अंगणवाडी सोलरवर आहे, शाळा सोलरवर आहे, तुम्हाला सांगतो ग्रामपंचायत सोलरवर आहे, स्ट्रीट लाईट सोलरवर आहे, वॉटर सप्लाय सोलरवर आहे. कशावर पैसे लागतील सांग. आता 100 जण म्हणलं तुम्ही आता बघून घ्या. तुम्हाला जर मी गप्पा मारतो काय थोडं जास्त बोललं की अलीकडच्या काळात पुण्याचा अर्थ कसा त्यामुळं काय होते त्यामुळे काय झालं वास्तविकता पाहिली पाहिजे, तपासून पाहिली पाहिजे. जे सत्य आहे ते मान्य करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे काम शासनाच्या तिजोरीतनं रक्कम आणून केलं. हे करत असताना पूर्ण गावाचा चेहरा बदलला का बदलला. बरं एवढ्यावरती शेतकरी सदन झाला, शेती करायला लागला, लाखो रुपये आल्याचं उत्पन्न आल्यावर तर एवढं रिसर्च केलं की माझ्यासारखं मी जर इथं बोलत असलं तरी माझं 5 एकर जर वर्ष आला असतं, 5 एकर हळद असते. मोकळं बोलायचं आपण आधी करून टाकायचं. मी जर दुसऱ्याला काय म्हणलं कोण करीत नाही, आपण करायचं. पाणी तयार केलं म्हणून शेतीत करायला आधी कोण शेतीच करत नव्हती. उठकी सुट कलर CPS कंपनी म्हणजे नागरिकची आमच्या प्रसिद्ध होती. CPS म्हणजे कलर पेंटिंग सर्व्हिस. ते पाणी होतं नागरिकच्या नावावर लिहिलेलं होतं. आणि पहिला निर्णय काय घेतला असं काय माहिती का, पहिल्या दिवशी सरपंच झाला महाराष्ट्रात मी पहिला निर्णय घेतला, दारू बंद केली. आणि त्यावेळेला दारू कशासाठी पट्ट्या होत्या, पट्ट्या तेव्हा मोठा उल्लेख मला खूप त्रास दिला जुन्या माणसाने ज्यांच्या पट्ट्या होत्या ते. पण पूर्णपणे ते उद्ध्वस्त केलं. आज म्हणजे सुद्धा दारूबंदी 100% केली. त्यामुळे काय दारूबंद झाल्यामुळे दारू प्यायची बंद झाली. एखादा अर्धा टाकात दारू कुठंतरी दिसत असेल, नाहीतर दारूची संख्या सुद्धा बंद केली. त्यामुळे गाव एक वेगळा वाटायला लागलं. आता हे सगळं करीत असताना शेतीचा विकास झाला, सगळा विकास झाला, गाव सदन झालं. आता सुधारणा झाल्यानंतर सगळं सुधारून गेलं. पण ज्यांना शेती नाही काय ह्या लोकांचं काय रोजगार उपलब्ध झाला. आता आमच्या गावात आम्हाला दुसऱ्या गावात गाडी भरून रोजगार आणायला लागले. जे गाव 100% रोजगारी होतं त्या गावाला दुसरी गावाला रोजगार आणायला लागले. मला मुलं जे आहेत तरुण त्याला काय करायचं. आता नोकरी तर मला वाटतं मिळतच नाही. या 10-5 वर्षात मी राजकीय जीवनात कार्यरत आहे. कुठली भरतीच झाली नाही 10-15 वर्षात. भरती फक्त आमदारांची पाळापाळीचीच भरती झाली, म्हणजे भरतीच झाली नाही. त्यामुळे मुलांना आणायचं कुठे काहीतरी आपण विचार केला पाहिजे. मग याच्यावर एक विचार केला आणि कंपनी आम्ही टाईप केली. मी स्वतःच्या कंपनी बरोबर मुंबईच्या पासून टाईप केली. आणि दुबईची ती कंपनी होती, म्हणजे आपल्या इथंच कंपनी पण दुबईला काम करते. आणि त्या कंपनी बरोबर केल्यानंतर 3-4 कंपन्या आमच्या संपर्कात आल्या. आणि 500 मुलं माझ्या गावात दुबईला आहेत आता, की जी मुलं 2 लाख रुपये घेतो. आपल्या इथं वर्षाला इंजिनियर झाला. आणि हे कोण घेतो 12वी 10वी झालेला ग्रॅज्युएट नाही. हा कुठला तर 500 गुणिले 2च गाव पाहण्याला किती येतील बघा. आणि हे करत असताना मग आपण म्हणतो आपल्याला भारत मान. आता मला सगळं आपल्याला इंजिनियर झालेला 2.5-3 लाख रुपये वर्षात. आणि इथं तिथं 10वी 12वी केलेलं किती घेतोय 2 लाख. म्हणजे वास्तव 80,000% पुढे पेमेंट आहे. आणि इथनं गेल्यापासून विमानात इथनं गाडी गेली ट्रॅव्हल्स येते, विमानात जाते, विमानात बाहेर येते, तिथं 5 स्टार हॉटेल बिस्लरीचंच पाणी इथं प्यायला लागले. त्यामुळे आता कल्चर सुधार मला थोडं ते मला त्याच्यावर कंट्रोल करायला लागतं असं वाटतंय. पण म्हणजे मला वाटलं सरपंच काय करू शकतो. मी तुम्हाला सरपंच म्हणून पुढे उभा. त्या दिवसापासून गावाला मला सत्तेत ठेवलं ना. गावात तेवढे केलं गुण आहे. मी 1 रुपया कधी 1 रुपया निवडणुकीत घालवित नाही. सगळं द्यात असलं प्रामाणिकपणा काम बघा मत द्या. पण घरी येऊन माणसं मत देते. एकदा फक्त आपलं नमस्कार करायला म्हणून जातो. पण 6 पंचवार्षिक मला वाटतं महाराष्ट्रात माझीच सत्ता एखादी ठेवली असेल कोण, नाहीतर सगळीकडे उलता पालती होत आली. पण माझी सत्ता आजपर्यंत
या ठिकाणी राहिली. मी 5 पंचवार्षिक सरपंच म्हणून माझ्या ठिकाणी सदस्यातनं सरपंच, लोकनियुक्त सरपंच म्हणून राहण्याचा योग आला. माझी मंडळी पंचायत समितीत सभापती म्हणून 2-3 वर्ष काम पाहिलं. पण काम चांगलं केलं की काम होत जातं. आणि मग हे सगळं करत असताना सरपंच या व्यक्तीला जो त्रास होतो तो मी सगळा बघला. 6 पंचवार्षिकमध्ये 6 वेळ स्वतःला सोडित नाही. ती पैशावर माणसं मोठी मारल्यावर ह्याला पोट त्याला पोट नाही विश्वास येत तर 39 खाली कारवाई केलेलं काम. आणि मी जे तुम्हाला जेवढं काम सांगितलं तेवढ्या सगळे कामावर पाचले मी तुम्हाला काढून टाकून की एक काम असं नाही एक बघा त्या शेजारच्याला तयार करणार त्याला ती अर्ज द्यायला ती बंद पड. पण आपल्याला माहिती आहे ज्या दिवशी राजकारणात प्रवेश कुणी कार्यकर्ता म्हणून कुणाला काढायचे त्यांनी एकच लक्षात ठेवा, संघर्ष. राजकारणातलं दुसरं नाव संघर्ष. आणि जो संघर्षाला भेट नाही ना त्याचं कोण काय करीत नाही. मला आत्ता सुद्धा 8 दिवसापूर्वी मला त्रास झाला. सगळे आमदार खासदार 5 लाख 10 लाख 20 लाख पण तरी आपण घेऊ बसत नाही. आपल्याला बोळातलं राजकारण चांगलं माहिती आहे. त्यामुळे मी ते काय आता कुठला सदस्य कुठं नेऊन इथंच माणसं ठेवली होती तुमच्या हॉटेलला बैठकीचा बाजार. त्यामुळे कसं हे सगळं आपल्याला ज्ञान झालेलं आहे. आणि त्यामुळं सरपंच कसा असावा, सरपंच हा निबंधक असला पाहिजे. आणि सरपंच नुसता सरपंच असून उपयोग नाही तर सरपंच तेरावा पैकी असला पाहिजे. कारण सरपंच एका पक्षाच्या दुकानात राहून त्याचं पोट भरत नाही. त्याचं गाव एक मोठं असतं. त्या गावाचं जे सध्या होतं गाव त्याला एका पक्षावर आहे. सगळं प्रामाणिक एका पक्षाकडे राहायचं पण काम करताना 100% सगळ्या पक्षाला ओळखून देऊन त्याच्या ज्या पक्षाला जायचं त्या पक्षाला गडी गावाला घालायला त्याला पुढे घालायला त्याला म्हणायचं तिथून तिथं मान ठराव करून घे. ही पॉलिसी ज्याला जमली आहे. हे एवढं मी सांगतो हे निधी एका पक्षाचा नाही बघा. हे कुठं आणलं काय आणलं तर मी तुम्हाला सांगणार नाही. पण काम केलेलं एवढं तुम्हाला समोर जाणार. म्हणजे कसं असतं मी सरपंच काय म्हणतो तर ते सत्यच आहे. ते काम जर दिसलं तरच या ठिकाणी ते घडून येतं. आणि हे सगळं काम करत असताना सरपंचाचं दुःख पाहिलं. सरपंचाला ज्या दिवशी निवडला त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून त्याच्या जवळच माणसं विरोध असते. आणि ते काय म्हणजे त्याला इथं थांबलेलं पाहिजे. आता आपल्याला कोणा संधी मिळणार नाही. तेव्हा जवळच माणसं विरोध करायला सुरू करते. त्यामुळे सरपंचाला जवळच कोण नसतं. आणि हा विश्वास त्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक असतो सरपंचाच्या. एक दिवस सदस्य त्याच्यात पण दिवस मिळतच असते. आणि तो आला की ती खूप मोठी माहिती घरी एकटंच पाठवून राहते त्याच्या कुटुंबाने तो माणूस. म्हणून आम्ही सरपंच परिषदेचे ताईंच्या शिवाजी आप्पा असतील पाटील साहेब आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सरपंच परिषदेची एक निर्मिती केली. आणि ते निर्मिती करत असताना एकदा काम तुमचं चांगलं दिसलं. मला एक काम करायचं सवय आहे. आणि मी नुसतं काम करीत नाही मंत्रालयात तुम्ही काही काम सांगा कुठल्या विभागात कुठे मिळतं ते सगळं मला माहित आहे. कुठल्याही सरकारी द्या आपलं सरकार असते. आपलं सरकार आपलंच असते. मग तुम्ही कुठल्याही नेत्याला मला माझा फोन झाला 0 मिनिटात ते मला माघारी फोन करणार. कारण ती राजकीय पॉलिसी असते. अगदी फडणवीस साहेबांना आता फोन लागल्यानंतर माहेर तिथला सरपंच त्यांच्या मतदारसंघात कसं असते. पुढारी कुणाला घेते सांगतो तुम्हाला. ज्याचा त्यांच्या उपकार असतो त्याला घेते ना. तुम्ही किती दुसऱ्या मतदारसंघात माणूस नंतर ऐकलं नाहीत. त्यांचा काम पहिला माणूस सोडकायचा आणि मोहर बसवायचा. पण ते नाही म्हणत नाही. कारण आता हे पण गेलं 1000-1500 मायनस शोधायची कुठे. त्यामुळे हे ज्याला कळलंय राजकारणातलं का मग त्याचं हे काम आहे बघा. आणि हे मला खूप दिवसापासून कळलंय. त्यामुळे आता एवढं मोठं व्याप्ती झाली की मलाच कुठं पोचून कुठं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. कार्य करत असताना कार्य तुमचं चांगलं असलं की कोणाला मागायला लागत नाही. नामसारखी संस्था या ठिकाणी मला अटॅच झाली. आज 200-300 पोकल्या आहेत नाम फाउंडेशनची. गेल्या वर्षी नाम फाउंडेशनचं इतकं मोठं काम केलं. 200 पोकल्या या ठिकाणी मी प्रत्येक गावात फॉर्म भरून दिला त्या गावाला दिली. तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातच मला अजून प्रवेश देण्यात आलाय काय तुम्ही का दिला ते मला माहीत नाही. पण द्या आम्हाला तुमची किती गाव आहेत तेवढी सांगा. एका यंदाच्या उन्हाळ्यात आपण त्या गावाला पाणीदार करण्याचं काम करू. मी वाई तालुक्यात आता 100 सरपंच का आले प्रवृत्त कधी लोक होते तुम्हाला सांगतो. गेल्या वर्षी मला व्हिडिओ विजयकुमार परेट साहेब म्हणून तिथं आले. अतिशय ऍक्टिव्ह व्यक्तिमत्व आहे. त्याला ती समज त्याने बोलवून घेतलं बैठक घेतली. मी म्हटलं तुम्ही सगळी गाव केल्यानुसार 5 गावं घ्या. त्यामध्ये 3 गावं घेतली बघा. वाई तालुक्यातली वेळे गाठखाली उतरली वेळे कवटेन केंद्र तिथं 3 गाव आहे. वाई तालुका म्हणते की आपल्या डोळ्याचं मला असं वाटतं की पूर्ण पाण्याचा पण ते हायवेच्या दोन्ही बाजूला चांगलं दिसते. वाई हायवे सोडून गेलं नाही काय केलं नाही. कुसळ सुद्धा माहिती इतकी वाईट अवस्था त्या तालुक्याची. आणि
पाऊस किती पडतो तर महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त देशातला सगळ्यात जास्त पाऊस पडणारा भाई महाबळेश्वर तालुका. पण पिण्याला पाणी नाही, टँकर जवळजवळ 40-50 गावात असते. ती लोक का आले तर त्या गावात गेल्या वर्षी एवढं प्रभावी काम केलं मशीन टाकून. मी स्वतः तिथं 6 वाजता सरदारासाठी उपस्थित राहायचो सकाळी जाऊन. इथनं 200 किलोमीटर जायचो सकाळी, पण 6 तिथं पोहोचायचो, 2 वाजता रात्री निघायचो, पण तिथं पोहोचायचो. प्रवृत्ती केली 3 गावं एवढी सुंदर झाली. ती 3 गावं बघितल्यामुळे आता तालुका 99 ग्रामपंचायत 99 सरपंच आज माझ्या गावात भेटीला आली. सगळे ग्रामसेवक आले, बीडीओ स्वतः आले, सगळे पंचायत समिती. म्हणजे काम जर चांगलं दिसलं तर तुमच्या म्हणजे कुणाला सांगायला लागत नाही. दुसरं दीपस्तंभ ट्रस्ट म्हणून तयार करतात. तुम्हाला माहित आहे दीपस्तंभ ट्रस्ट बरोबर 7 कंपन्या आहेत. त्यांचा CSR फंड आहे. तो CSR फंड इतक्या मोठ्या प्रमाणात दिला जातो. शाळेसाठी दिला जातो, सोलरसाठी दिला जातो, अंतर्गत रस्त्यासाठी दिला जातो, शिक्षणासाठी दिला जातो. तुम्हाला ज्या ज्या कामासाठी म्हणजे आरोग्यासाठी दिला जातो, जे निकडीच्या गरज आहे त्यासाठी CSR फंड दिला जातो. किती दिला जातो? माझ्या गावात CSR फंडामध्ये 10 कोटीचं काम झालं. पेवर ब्लॉक असतील, तलाव खोदाई असेल, रस्ते असतील, सोलर असतील. 65 हायमास आहेत. एक हायमास 3 लाख रुपयाला असतो. असे 65 आहेत. मग दीपस्तंभ ट्रस्टच्या 7 कंपन्या आहेत. 7 कंपन्यांचा 35,000 कोटी रुपये CSR आहे. आणि आता आपलं 100 गावात आमचं काम चालू आहे. उस्मानाबादच्या काम केल्यानंतर उस्मानाबादच्या खासदाराने मला 400 गावं मी तिथं आपल्या सरपंचाच्या माध्यमातून घेतली होती. स्वतः खासदाराचा उमराजांचा फोन आला मला, निवडणूक झाल्यावर मी तुम्हाला भेटायला. म्हटलं मी येतो तुम्हाला भेटायला, तुम्ही खासदार आहे. मला म्हणजे तुम्ही मदत केली. म्हणजे माझी ओळख मी नाही, मी भेटलो पण अजून मी भेटलो नाही त्यांना. मी एकदा गेलो त्यांची माझी भेट झाली, पण माझा फोन म्हणजे एका सेकंदात उचलतात, काय अडचण आहे काय लगेच फोन करतात. म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा एकत्र यायला वेळ लागत नाही. आणि हे करत असताना सरपंचाने आल्या अडचणी मग मागणी असेल काय असेल. आता JM पाटील आपल्याला पेन्शन सुरू कसल्याही परिस्थिती झाली पाहिजे, शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेवल्या. एकनाथ शिंदे सह पण 10,000 आल्यामुळे थांबल्या. पण काही 100% आपण ते काम करून घ्यायचंय या ठिकाणी सत्य आहे. आणि मला तुम्हाला एवढं सांगायचं सरपंचांना की खरोखर तुम्हाला सांगतो सगळ्यात त्रास कोणाला असतो सरपंचाला. तुम्ही मला सांगा, आमदार निधी असू द्या, खासदार निधी असू द्या, मंत्र्यांचा असू द्या, फंड केंद्रीय फंड असू द्या, 15 असू द्या, संस्थेचा फंड असू द्या, नाहीतर काही असू द्या, 100% काम कोणाला करावं लागते? सरपंचाला लागते. निधीचं काम सरपंचाला. लग्न बारस 3रा 10वा तर 100% दररोज असतोच. नाही गेला तरी ते लगेच रोजगार आमच्याला आला नाही, तुम्ही का आला नाही? म्हणजे हे इतकं काम करत असताना आणि सगळ्यांच्या सेवा कोणाला असते तर फक्त सरपंचाला असते. काम पाहिजे तुम्ही मत आम्ही मत मागणार धावणार देतो आमदाराच्या पेटी आणि आम्हाला कसं येणार त्याला आपल्याला सेवा दिलं ना तू तुमच्या मागणीमध्ये दिले. म्हणजे जबाबदार सरपंच आणि सगळ्यात कुत्रे तर ती टाकायच्या आधी म्हणजे सरपंचाची असते. गाय टाकलं शिपाया पण शिकत नाही. सरपंचाला काय लागलं मला कळतं नाही, मला तिथं कुत्र 2 दिवसाला वास होतोय. म्हणजे ते 1 दिवसाच टाकून चालत नाही. टाकले तर मला शिपाया इकडे जाणार त्याला आजचे लोक शिपाया दूर मारून गाडीला बांधून टाकायला लागतं. इतकं हार्ड आहे सरपंचाचा. आणि हे सत्य आहे. हे सगळ्या सरपंचांना तुम्हाला पटत असेल, हे काही खोटे बोलत नाही. आणि त्यावेळेस हा लोकप्रतिनिधीला न्याय मिळाला पाहिजे. आणि ह्या लोकप्रतिनिधी जर न्याय मिळाला तरच सामान्य माणसाला न्याय मिळाला. कारण सांगतो तुम्हाला, राज्य 1 वाजता फक्त कुठला लोकप्रतिनिधी सापडतो? सरपंच.